नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 13 एप्रिल आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेतील 10व्या हप्त्याचं वाटप आज 4200 रुपये जमा होणार आहेत आणि नवीन अपडेट आपल्याकडे आलेली आहे. तीच अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. कोणत्या लाडक्या बहिणींना 4200 रुपये आज जमा होणार आहेत, सर्व डिटेल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाचं म्हणजे 10व्या हप्त्याची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये कोणत्या बँक असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना सर्वात अगोदर पैसे पडणार आहेत. महत्त्वाच्या 2-3 अजूनही अपडेट आहेत, त्यासुद्धा आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणारच आहोत. महिलांना आनंदाची बातमी आलेली आहे, कारण महिलांना अक्षय तृतीयाच्या निमित्तानं 30 एप्रिलला पैसे वाटप अशी घोषणा न्यूज चॅनलवरती आलेली आहे. आणि 30 एप्रिल जरी तुम्हाला तारीख आलेली असली तरीसुद्धा तुम्हाला 30 एप्रिलला एकाच दिवशी सर्व महिलांना पैसे पडणार नाहीत. त्यामुळे महिलांना आजपासूनच पैसे वाटप करा असे आदेशच शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आज आलेली आहे आणि 10व्या हप्त्याची अखेर यादी तयार झाल्यामुळे महिलांना आजपासून पैसे वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे. महिलांना पैसे पडणार आहेत आणि 10व्या हप्त्याचे पैसे तर तुम्हाला येणारच, पण मोठे 5 गिफ्ट कोणते वाटप चालू आहेत, महिलांना ते कशा स्वरूपात पडतात, त्यामध्ये कोणते लाभ होतात, महिलांना 5 गिफ्टमध्ये काय लाभ होणार, सर्व डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल माहिती भेटणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना हे 5 गिफ्ट घेण्यासाठी काय करावं लागणार आहे ते सुद्धा आपण अपडेट पाहणार आहोत. 10व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर भेटलेली आहे. परंतु हप्ता येणार पण बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र होणार, कारण पडताळणी चालू आहे आणि त्या पडताळणीमध्ये जवळजवळ 72 लाख महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे जरी पैसे येणार असले तरी बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर निघणार आहेत. 72 लाख महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप होणार नाही आहे. त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना आनंदाची, तर काही लाडक्या बहिणींना मात्र ही बातमी परवडणारी नाही आहे. कोणत्या अपात्र बहिणी होणार आहेत आणि कोणत्या महिला या योजनेतून बाहेर होणार आहेत, किती महिला असणार आहेत, कोणत्या असणार आहेत, या यादीमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं, डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत. अपात्र लाडक्या बहिणींना परत ऑप्शन येणार का, रिअप्लाय तुम्हाला परत करता येणार का, आणि जर येणार असेल तर ते कशाच्या आधारे करू शकता ते सुद्धा अपडेट आपण दिलेले आहे. प्रथमतः जाणून घेऊयात, पहिल्या टप्प्यातील महिलांना कोणत्या बँकेत जर तुमचं अकाउंट असेल तर मात्र तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहेत आणि कोणत्या बँकेतील महिलांना हे पैसे आजपासून सुरू होत आहेत. पहिली बँक आहे इंडियन बँक आणि इंडियन बँकेतील अकाउंट जर तुमचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला पैसे पडणार. पंजाब नॅशनल बँक जर असेल तरीसुद्धा तुम्हाला आज हे पैसे पडणार आहेत. आंध्रा बँक असेल तरी पडणार आहेत. बँक ऑफ बडोदा असेल तरी पडणार आहेत. येस बँक, ॲक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद असेल, कॉर्पोरेशन बँक असेल, कॅनरा बँक असेल, HDFC असेल आणि आपली आवडती स्टेट बँक असेल, सर्व बँकेतील महिलांना आज पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहेत. 10 बँक दिलेले आहेत आणि 15 जिल्हे दिलेले आहेत. कोणत्या जिल्ह्यातील महिलांना हे पैसे आज पडणार आणि बँक तर आपण पाहिलेले आहेत. या बँकेतील अकाउंट असेल तर मात्र तुम्हाला लगेच पैशाचं वाटप होणार आहे आणि 10व्या हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला क्रेडिट होणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला लगेच पैसे पडणार आहेत. आजपासून ते वाटप होणार आणि किती टप्प्यात पहिले पैसे पडणार सर्व डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात महत्त्वाचे गिफ्टपैकी 5 गिफ्टपैकी पहिलं गिफ्ट तुम्हाला काय भेटणार आहे. नवीन अर्ज चालू झालेले आहेत. नवीन योजना, बांधकाम कामगार योजना जी आहे, बांधकाम कामगार नोंदणी करून तुम्ही अधिकचा लाभ घेऊ शकता. मोठी आर्थिक मदत या योजनेमार्फत बांधकाम कामगारांच्या मुलांना आणि घरच्यांना दिली जाते. त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच अर्ज करा, कामगाराची नोंदणी करा आणि तुम्ही या योजनेचा फॉर्म भरून घ्या. तुम्हाला मोठी आर्थिक मदत होईल. मुलांचे शिक्षण असेल, मुलांच्या फीज असतील, मुलांची MSCITचा कोर्स असेल, सर्व शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी सर्व तुम्हाला हे पैसे दिले जातात. त्यामुळे या योजनेचा तुम्ही सर्वांनी लाभ घेतला पाहिजे आणि बांधकाम कामगार जर असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ लगेच भेटणार आहे. दुसरं महत्त्वाचं गिफ्ट आहे
आपण 5 गिफ्टपैकी दुसरं गिफ्ट आहे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि त्या योजनेत तुम्हाला 2490 आज पडणार आहेत. हे पैसे जर तुम्हाला पडत नसतील तर काय करायचं आहे, गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला हे KYC करून घ्यायची आहे आणि गॅस टाकी बुक करून घ्यायची आहे. गॅस टाकी बुक केली, KYC केली तर तुम्हाला 2490 हे सुद्धा दुसरं गिफ्ट तुमच्यासाठी पडणार आहे आणि याचं वाटप आज चालू आहे. हे तुम्हाला आजपासून सुरू होत आहे. अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे. गिफ्ट क्रमांक आहे 3. 1500 रुपयावरून 2100 रुपयांची घोषणा तुम्हाला लवकरच होणार आहे. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर लाडकी बहीण योजनेला जेव्हा 1 वर्ष पूर्ण होत आहे, 1 जुलैला लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ती होत आहे आणि 1 वर्ष पूर्तीनिमित्त 2100 रुपयांची मोठी घोषणा, महत्त्वाचं तिसरं गिफ्ट तुमच्या अकाउंटला जमा व्हायला चालू होणार आहे. 2100 रुपये तुम्हाला जुलै महिन्यापासून होणार आहेत आणि 10व्या हप्त्याची तारीख फिक्स तर झालेली आहे, परंतु यातील बऱ्याच महिला वगळण्यात आलेल्या आहेत. त्या यादीमध्ये तुम्हाला कोणत्या महिला असणार आहेत आणि आता जे 10व्या हप्त्याचं वाटप होणार आहे त्यामध्ये वयानुसार 4 टप्पे पडलेले आहेत. कोणत्या महिलांना पहिल्या टप्प्यात, कोणत्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात, कोणत्या महिलांना तिसऱ्या टप्प्यात आणि चौथ्या टप्प्यात, अशा 4 टप्प्यात वयानुसार हे पैसे पडणार आहेत आणि त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचे 4 कोणते टप्पे आहेत, त्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे पडणार आहेत. पहिल्या टप्प्यात 20% महिलांना पैसे, दुसऱ्या टप्प्यात 25%, तिसऱ्या टप्प्यात 25% आणि चौथ्या टप्प्यात 30%. असे 4 टप्प्यांमध्ये तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. किती टक्के महिला आपण जाणून घेतलेले आहेत, कोणत्या टप्प्यात किती टक्के, परंतु ही वयानुसार जी वर्गीकरण यादी आहे ही सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. पहिल्या टप्प्यातील जे महिलांचं वय असेल 21 ते 30 वर्ष या महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे, दुसऱ्या टप्प्यात 30 ते 42 वर्ष वयोगटातील महिलांना पैसे, तिसऱ्या टप्प्यात 42 ते 54 वयोगटातील आणि चौथ्या टप्प्यात 54 ते 65 वयोगटातील महिलांना हे 10व्या हप्त्याचं क्रेडिट होणार आहे. महत्त्वाची अपडेट, नवीन अपडेट आहे. या अपडेटनुसारच या टप्प्यातील महिलांना पैसे पडणार आहेत. त्यामुळे हा टप्पा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या वयानुसार तुम्हाला आजपासून पैसे वाटप चालू होत आहे. परंतु अपात्र ज्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत त्यांची कारणे काय आहेत, महत्त्वाचे 4 कारण कोणते आहेत, त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणी या 72 लाखावर आकडा गेलेला आहे. 72 लाख बहिणींना 10व्या हप्त्याचं वाटप होणार नाही आहे. कोणत्या कारणामुळे तुम्ही अपात्र झाला आहात? पहिलं कारण आहे 4 चाकी गाडी जर महिलांच्या नावे असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. दुसरं कारण आहे इन्कम टॅक्स. जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तरीसुद्धा या योजनेतून तुम्हाला बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि तिसरं कारण आहे 2.5 लाखाचं उत्पन्न. 2.5 लाखाचं जर तुमचं उत्पन्न असेल, 2.5 लाखाच्या पुढील उत्पन्न जर असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि इतर योजनेचा जर लाभ घेत असाल किंवा तुम्ही नोकरीला असाल तरीसुद्धा तुम्हाला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि इथून पुढे 10व्या हप्त्याचा सुद्धा आणि इथून पुढचा सुद्धा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही आहे. महत्त्वाचे 4 कारण आपण जाणून घेतलेले आहेत. या कारणांमुळेच लाडकी बहीण योजनेतून अपात्रता जी यादी आलेली आहे ती अपात्र यादी करण्यात आलेली आहे. आणि 2.5 लाखाचं उत्पन्न जर तुमचं यामुळे जर वगळलं असाल तर मात्र तुम्ही 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला देऊन परत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेऊ शकता. आणि महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत. 72 लाख महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. मोठा आकडा समोर आलेला आहे. 72 लाख महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप होणार नाही आहे. त्यामुळेच 2100 रुपयांची घोषणा तुम्हाला शासन लवकरच करणार आहे. कारण बऱ्याचशा बहिणी या अपात्र झालेल्या आहेत आणि गरजू आणि गरीब महिलांनाच याचा लाभ दिला जावा हे शासनाचं धोरण होतं. त्यामुळे 2100 रुपयांची घोषणा आता लवकरच होणार आहे. 2490 रुपये जर जमा झाले असतील तर काही अडचण नाही, परंतु जर झाले नसतील तर याची KYC ही बंधनकारक केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला KYC करून घ्या आणि टाकी बुक करून घ्या. तुम्हाला 2490 रुपयांचं सुद्धा गिफ्ट जमा होणार आहे. आणि अक्षय तृतीयानिमित्त रेशन कार्डवरती आनंदाचा शिदा येणार आहे. त्यासोबत साडी वाटप, अक्षय तृतीयानिमित्त मोठं गिफ्ट शासन देण्याच्या तयारीत आहे.
आणि तो आनंदाचा शिधा तुम्हाला अक्षय तृतीयाच्या निमित्तानं दिला जाणार आहे. कधी वाटप होणार आहे? अक्षय तृतीयाच्या 8 दिवस अगोदर याचं वाटप सुरू होत आहे आणि गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला KYC करणं बंधनकारक केलेली आहे आणि कुपन KYC सुद्धा, रेशन कार्ड KYC सुद्धा तुम्हाला बंधनकारक केलेली आहे. या 2 KYC तुम्हाला करणं जरुरी आहे. 2490 रुपये आणि आनंदाचा शिधा जर घ्यायचा असेल तर मात्र या 2 KYC तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. या 2 KYC 30 एप्रिलच्या अगोदर जर केल्या तरच तुम्हाला या योजनेचा लाभ आणि इतर गिफ्टचा लाभ भेटू शकतो. अन्यथा तुम्हाला हा लाभ भेटणार नाही आहे. मोठी गिफ्ट योजना आहे भांडी संच योजना. याचे अर्ज पुन्हा चालू झालेले आहेत. तुम्ही या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता आणि मोठी भांडे तुम्हाला भेटू शकतात. बांधकाम कामगारांना हा भांडी संच दिला जात असतो आणि शिलाई मशीनचा जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्याचे सुद्धा अर्ज लवकरच चालू होत आहेत. त्यासाठी 15,000 रुपयांचं अनुदान तुम्हाला भेटत असतं. या योजनेची जर लिंक पाहिजे असेल, शिलाई मशीन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं जरुरी आहे. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्वात अगोदर या योजनेची लिंक तुम्हाला भेटणार आहे आणि अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट आपण देणार आहोत. घरकुल योजनेमार्फत सुद्धा तुम्हाला 2 लाख रुपयांचं वाटप दिलं जात असतं आणि ते सुद्धा फॉर्म तुम्ही आताच चालू आहेत. परंतु आता जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे. 15 जिल्हे कोणते असणार आहेत? त्या जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे वाटप होत आहे. पहिला जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील महिलांना पडणार आहेत. जळगाव पडणार आहे. रायगड, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, बीड, इकडे औरंगाबाद, अकोला असेल, नागपूर असेल, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली आणि नंदुरबार, पालघर या जिल्ह्यातील महिलांना हे पैसे लगेच चालू होत आहेत आणि या महिलांना पहिल्या टप्प्यात सगळ्यात सुरुवातीला यांना पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेतलेल्याच आहेत. महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला आवडल्या असतील त्यात लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन लिंक आणि अपडेट आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.